तुम्ही कचरा किती निर्माण करता आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता याला महत्व आहे. याचं कारण जर तुम्ही तो कचरा मिक्स केला, इफ यू मिक्स इट, इट इज इम्पॉसिबल टू फिक्स इट. कांजूरमार्ग, मुंबई इथल्या कांजूरमार्गच्या कचरा भूमीला मुंबई उच्च न्यायालयाच्या 2 सन्माननीय न्यायमूर्तींनी भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी या विषयावर आमचे एक प्रकारे डोळे उघडले गेले आणि एक वेगळं दृश्य आम्हाला दिसलं. एकटी मुंबई महानगरपालिका 3.5 कोटी रुपये केवळ कचऱ्याच्या विल्हेवाटीला खर्च करते आणि त्यातून निर्माण काय होतंय? आज उच्च न्यायालयाच्या या सगळ्या निरीक्षणातून काय समोर येत आहे की आम्ही 3.5 कोटी रुपये खर्च करतो आणि त्यातून आम्ही वेस्ट निर्माण करतो आणि त्या वेस्ट मधून आम्ही आरोग्याचे प्रश्न निर्माण करतो, आम्ही पोल्युशन निर्माण करतो, आम्ही दुर्गंधी निर्माण करतो. नमस्कार, द उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कांजूरमार्ग, मुंबई इथल्या कांजूरमार्गच्या कचरा भूमीला मुंबई उच्च न्यायालयाच्या 2 सन्माननीय न्यायमूर्तींनी भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी या विषयावर आमचे एक प्रकारे डोळे उघडले गेले आणि एक वेगळं दृश्य आम्हाला दिसलं आणि त्यातून कशी दुर्गंधी येते, कसे विषारी वायू बाहेर पडतात, मिथेन सारखे घातक वायू कसे बाहेर पडतात आणि त्यामुळे त्याच्या आसपास राहणाऱ्या 20-25 लाख लोकांचं आयुष्य हे कसं धोक्याला लागलेलं आहे, या सगळ्याचं वर्णन त्यांनी केलं आणि त्या संदर्भात काही निर्देश दिले. आज जर हे 2 माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तिकडे गेले नसते तर कदाचित या विषयाची एवढी चर्चा देखील झाली नसती. त्यानिमित्तानेच कचऱ्याच्या युद्धभूमीची आज तुमच्याशी चर्चा करायची आहे. याचं कारण या सगळ्याचा संबंध तुमच्या आमच्या जीवनाशी आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी झाली? तर या सगळ्याला वाचा फुटली ती कांजूरमार्ग हाऊसिंग सोसायटीचा जो एक अपेक्स बॉडी आहे, जी एक शिखर संस्था आहे, त्यांनी आणि वनशक्ती या दोघांनी मिळून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आणि ती याचिका कशा करता होती? तर त्यांच्या आसपास कांजूर ते मुलुंडपर्यंत जो कचऱ्याचा ढीग जमलेला आहे, मुंबईचा संपूर्ण कचरा जवळपास तिकडे टाकला जातो, त्यातून जी पर्यावरणाची, आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे, त्याविषयी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष वेधलं आणि न्यायाची मागणी केली. आज 90% मुंबईचा कचरा हा या कांजूरमार्गच्या कचरा भूमीवर टाकला जातो. 2003 पासून न्यायालयाच्या परवानगीनं हा निर्णय झालेला आहे आणि त्या भूमीचं, जिथे एकेकाळी मॅनग्रोव्ह होते, हिरवाई होती, तिकडे खूप मोठ्या प्रमाणात डम्पिंग यार्ड निर्माण झालंय. पूर्वी ते देवनारला होतं. आता देवनारचं डम्पिंग यार्ड पूर्णपणे भरलं म्हणून त्याच्यापासून काही किलोमीटरवर असणाऱ्या या कांजूरमार्गकडे आपण आलो. आज कांजूरमार्गमध्ये रोज जाताना माझ्या घरातून बाहेर पडलं की हायवेवरून जाताना डाव्या हाताला हे कांजूरचे कचऱ्याचे ढीग मला 1-1.5 किलोमीटर दूर आहेत ते दिसतात. आणि ते किती उंच आहेत माहितीये? 12-15 मजली बिल्डिंग जेवढी उंच आहेत ना, तेवढे मैलोन मैल ते आपल्याला कचऱ्याचे ढीग दिसतात. याचं कारण रोज 10,000 मेट्रिक टन एवढा कचरा मुंबई निर्माण करतं आणि त्यातला जवळपास 90% कचरा याच डम्पिंग यार्डमध्ये टाकलेला असतो. आणि तो आता बंद का करू नये अशा प्रकारची विचारणा ही उच्च न्यायालयानं केल्यानंतर एक प्रतिज्ञापत्र मुंबई महानगरपालिकेने दिलं आणि त्यात त्यांनी सांगितलं की तसं झालं तर आमच्याकडे डम्पिंग ग्राउंड नाही आणि पुढचं डेव्हलप करायला आणखीन काही वर्षाचा अवधी लागू शकतो. याच्यावरून ही समस्या किती भीषण आहे हे आपल्या लक्षात येईल. याचं कारण त्या भागात जर आपण कधी गेलात ना, तर तुम्हाला सांगतो, एसी न लावता गाडी चालवणं एक फार मोठं आव्हान आहे. याचं कारण त्याची इतकी भीषण दुर्गंधी असते आणि ती नुसती दुर्गंधी नसते, तेव्हा ते नाकाला जाणवतं की हे काहीतरी वेगळं केमिकल आहे, ही काहीतरी वेगळी विषारी गोष्ट आहे जी आपल्या शरीरात जाते आणि त्यानंतर अक्षरशः मळमळायला लागतं. मग त्या भागातली लोक कशी राहत असतील? रस्त्यावर काम करणारे कर्मचारी कसे राहत असतील? दुचाकीवर चालणारे जे आमचे वाहन चालक मित्र आहेत ते कसे जात असतील? तिथल्या शाळा, तिथली कॉलेज, तिथली ऑफिसेस, प्रत्येक ठिकाणी काय एसी असतंच असं नाही. मग तिथे माणसं कसं जगत असतील आणि त्यांच्या शरीरावर काय परिणाम होत असेल? आणि तीच तर आज चर्चा आज प्रामुख्यानं करायची आहे. याचं कारण
दिवसेंदिवस ही समस्या आपोआप सुटणारी नाहीये, तर वाढत जाणारी आहे. उच्च न्यायालयाचं तर असं निरीक्षण आहे की रात्री 1 ते 6 मध्ये तिथे कोणत्या प्रकारचे आणि कसे वायू बाहेर पडतात, काय दुर्गंधी येते, याचा देखील अभ्यास केला जावा. अर्थात त्याकरता नीरी आणि IIT यांची एक समिती स्थापन झाली आहे. पण दॅट्स नॉट द एंड ऑफ इट. दॅट्स परहॅप्स द बिगिनिंग ऑफ इट. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं नव्याने आहे का? तर अजिबात नाही. ही समस्या खूप जुनी आहे. देवनारचं डम्पिंग यार्ड जेव्हा होतं, त्याच वेळेला हे कधी ना कधी संपणार हे आम्हाला माहिती होतं. तसंच 2003 साली कांजूरमार्गचं डम्पिंग यार्ड सुरू झालं, तेव्हा सुद्धा हे कधी ना कधी संपणार हे माहिती होतं. फक्त ती वेळ जरा लवकर आली. याचं कारण कचऱ्याचं प्रमाण इतकं प्रचंड असेल याची माहिती नव्हती. आणि आता त्यापासून दूर दुसरं डम्पिंग यार्ड शोधायचा प्रयत्न सुरू झाला. सो इट्स अन ओल्ड प्रॉब्लेम. इट्स नॉट न्यू. पण प्रत्येकालाच आपल्या शेजारी हे डम्पिंग यार्ड नकोय. नॉट इन माय बॅक यार्ड अशी एक मुवमेंट चालू होईल. आत्ता जर एखाद्या गावाच्या जवळ डम्पिंग यार्ड असणार आहे असं जाहीर झालं, तर इथल्या सर्व पक्षीय नगरसेवकांपासून, आमदारांपासून, खासदारांपासून सगळ्यांचे तीव्र लढे सुरू होतील. पण मग या 10,000 मेट्रिक टनचा कचरा आणि त्याची विल्हेवाट, 2,20,00,000 लोकांचं आरोग्य, ह्याचे प्रश्न कोण सोडवणार? डम्पिंग यार्ड कोणालाच नकोय. पण मग हा कचरा टाकायचा कुठे? याचं करायचं काय? हाच तर खरा सवाल आहे. आणि तो काय आजचा नाहीये, तो ह्या पूर्वीचा आहे आणि यापुढेही असणार आहे. कांजूरमार्ग हा फक्त त्यातला एक टप्पा आहे असं मी म्हणेन, ज्याची क्षमता आता पूर्णपणे आपण वापरून झालेली आहे. इट शुड हॅव बीन शट लॉंग बॅक असं या क्षेत्रातले काही तज्ज्ञ सांगतात. मला यातलं सत्य काय माहिती नाही, परंतु जे डोळ्याला दिसतंय ते मात्र 15 मजली उंच इमारती एवढे तिथे कचऱ्याचे ढीग आहेत. याचं कारण आमच्याकडे मध्यम वर्ग वाढत चाललाय. त्याची क्रयशक्ती वाढत चालली आहे. त्याची खरेदी वाढत चालली आहे आणि त्या खरेदीतून निर्माण होणारं बायोग्रेडेबल आणि नॉन बायोग्रेडेबल अशा दोन्ही प्रकारचे जे वेस्ट आहे, त्याची संख्या सुद्धा वाढत चालली आहे. एक विचार करा, 1 किलो काही पार्सल आहे, ते 1 किलो पार्सल तुम्हाला 70 किलोमीटर दूर राहणाऱ्या तुमच्या एका मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकाला कुरिअरनी पाठवायचंय. किती खर्च येईल हो? दर आठवड्याला तुम्ही 1.5-2 किलो कचरा जो तयार करता, तो महानगरपालिकेने उचलायचा आणि 70-80 किलोमीटर आत्ता यानंतरची ते साईट डम्पिंग ग्राउंड जे असेल ते 100-125 किलोमीटर दूर असेल. तिथे न्यायचा. मग याचा खर्च महानगरपालिकेला खरोखरच परवडणार आहे का मला सांगा? आजच महानगरपालिकेचा, मुंबई महानगरपालिकेचे आकडे सांगतोय मी तुम्हाला. तब्बल 3,500 कोटी रुपये हे या कचऱ्याच्या विल्हेवाटीकरता खर्च होतात. त्यातनं विल्हेवाट लागते असं नाही, पण गोळा करणे आणि टाकणे आणि त्यावर जी काही जमते अशी प्रक्रिया करणे आणि किती प्रक्रिया करणे, किती रिसायकलिंग करणे, तर आपण फक्त 10% रिसायकल करतोय. बाकीचं रिसायकलच होत नाही. 70% कलेक्ट करतोय. बाकीचं 30% रस्त्यावर असतं. ही आत्ताची आपली आरोग्याची आणि आपल्या या वेस्ट मॅनेजमेंटची अवस्था आहे. आणि त्यामुळे यापेक्षा जास्त काही करायचं असेल, तर ते कचरा जिथे निर्माण होतो, त्या जागेवरच करायची गरज आहे. याचं कारण तिथेच तो जर सेग्रिगेट केला गेला, विभागला गेला, बायोग्रेडेबल, रिसायकलेबल आणि ज्याच्यापासून काही निर्माण करता येईल अशा प्रकारचं. आणि हे इतर अनेक देशांमध्ये मी वारंवार पाहिलेलं आहे तुम्हाला सांगतो. त्यामुळे हे गार्बेज जे आहे ते जाळून टाकणे किंवा काय म्हणू आपण ज्याला ते गटारात फेकून देणे, हा त्यावरचा उपाय नाही. कारण ते गटारातून समुद्रात आणि मग पावसाळ्यात समुद्रातून पुन्हा शहरात, ही प्रक्रिया आपण अनेकदा वारंवार पाहिलेली आहे. सवाल आहे, आपण या कचऱ्याकडे कसं पाहणार? आपत्ती म्हणून का संपत्ती म्हणून? समस्या म्हणून का संधी म्हणून? आणि आमच्या वैयक्तिक जीवनशैलीत आम्ही नेमका काय बदल करणार आहोत? तिथंच तर खरी मेघ आहे. एक लक्षात घ्या, आपण घरातून बाहेर पडताना प्लास्टिकची पाण्याची बाटली कुठेतरी विकत घेतो. ती गरज आहे. त्याविषयी मला काही आक्षेप नाहीये. पण मग ती जी पाण्याची रिकामी बाटली आहे, त्या रिकाम्या बाटलीचं नेमकं काय होतं? रोज वर्तमानपत्र घेतो. त्याचं काय होतं?
वापरून झालेला खराब झालेला टूथब्रश फेकून देतो, त्याचं काय होतं? टूथपेस्ट वापरून झाली की त्या रिकाम्या सॅचेटचं काय होतं? शॅम्पूची बाटली, हजारो गोष्टी रोजच्या वापरातल्या अशा आहेत की ज्याचं पुढे काय होतं याच्याविषयी आम्हाला काहीच कर्तव्य नसतं. वर्ल्ड ओव्हर त्याचं कर्तव्य नागरिकांनाही असतं आणि शासनालाही असतं. याचं कारण दे ट्रीट गार्बेज ॲज ॲसेट. दे डोंट ट्रीट देम ॲज लायबिलिटी. स्वीडनमध्ये मी एक प्रयोग पाहिला होता आणि तो म्हणजे स्वीडनमध्ये या गार्बेज पासून वीज निर्मिती, ऊर्जा निर्मिती केली जाते. आता स्वीडनमध्ये तेवढा कचराच निर्माण होत नाही आणि त्यांच्याकडे गार्बेज टू एनर्जीचे फार मोठे प्लांट आहेत. मग काय करतं स्वीडन माहितीये? बाजूच्या नॉर्वेकडून चक्क कचरा आयात करतं. कॅन यू इमॅजिन? एक संपूर्ण जहाज भरून कचराच येत राहतो आणि तो कचरा तिकडे प्रोसेस करून त्याच्यापासून वीज निर्मिती, त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. याचं कारण, एवढा मोठा प्लांट टाकायचं कारण त्यांनी एकच उत्तर दिलं आणि ते म्हणजे गार्बेज कमी होणार नाहीये. गार्बेज वाढतच जाणार आहे. त्यामुळे वी हॅव टू सॉल्व्ह इट नॉट ॲट द एंड पॉइंट बट ॲट द स्टार्ट पॉइंट. त्यामुळे तिथे तो बर्न करणे, जाळणे ह्या काही त्याच्यावरचा उपाय नाही आहे. तर तो कलेक्ट करताना बायोग्रेडेबल, नॉन बायोग्रेडेबल, रिसायकलेबल असा पूर्णपणे वेगळा करावा लागणार आहे. आज आपल्याकडे मध्यम वर्ग वाढतोय आणि तो मध्यम वर्ग अशा प्रकारचा रिसायकलेबल वेस्ट भरपूर प्रमाणात निर्माण करतोय. म्हणूनच लोकांच्या सवयी बदलण्याकरता, माइंडसेट बदलण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात जागृती आणि प्रशिक्षणाची गरज आहे. इन्सेंटिव्हची गरज आहे. त्याचबरोबर पेनल्टीची गरज आहे. आणि शासन पातळीवर एक धोरण म्हणून या सगळ्याकडे कसं बघणार आहोत? तर एक संधी म्हणून आणि प्रचंड पैसा याच्यात आहे म्हणून. अनेक ठिकाणी, अनेक शहरांमध्ये असे छोटे-छोटे प्रयोग यशस्वी होत आहेत. मेरा ताडपत्रीकर यांनी प्लास्टिक पासून पेट्रोलचा प्रकल्प आपल्याकडे यशस्वी करून दाखवलेला आहे. सो इट्स नॉट अ प्रॉब्लेम, इट्स अन अपॉर्च्युनिटी. अनेक ठिकाणी बंगलोरमध्ये असे प्रकल्प आपल्याला दिसत आहेत. फ्रॉम प्लास्टिक टू पेट्रोल हे यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे कलेक्शन करतानाच ते सेपरेट करून कलेक्शन करणं हा त्याच्यावरचा पहिला आणि त्याकरता लोकांना ट्रेन करणं, त्यांना इन्सेंटिव्हाइज करणं आणि जर तसं केलं नाही तर पेनल्टी देणं याला फार महत्व आहे. आज मुंबई, ठाणे, पुणे या सगळ्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याशिवाय बिल्डिंगला परमिशनच मिळत नाही. मग त्याचबरोबर इथे ऑर्गॅनिक वेस्टसाठी पिट असणं आणि तुमच्या कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा. तुमच्याकडचं जे पाणी आहे ते पाणी रिसायकल करून तुम्ही तुमच्या उद्यानांना, गाड्या धुवायला, टॉयलेटमध्ये वापरा. अशा प्रकारची सक्ती आपण का बरं कायद्याने करू शकत नाही? तीच तर खरी 21व्या शतकातली आणि 22व्या शतकातली पर्यावरण स्नेही जीवनशैली असणार आहे. पण आम्ही टॅक्सेस भरतो, म्युनिसिपल टॅक्सेस वेळेवर भरतो, त्यामुळे आमची जबाबदारी संपली असं म्हणून आता चालणार नाही. बिकॉज दॅट्स नॉट सफिशियंट इन 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 द डिकेड्स टू कम. त्याबरोबर तुमच्या जीवनशैलीत तुम्ही कचरा किती निर्माण करता आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता याला महत्व आहे. याचं कारण, जर तुम्ही तो कचरा मिक्स केलात, इफ यू मिक्स इट, इट इज इम्पॉसिबल टू फिक्स इट. पुन्हा एकदा सांगतो, इफ यू मिक्स इट देन इट इज इम्पॉसिबल टू फिक्स इट. आता तुम्ही म्हणाल की आम्ही वेगळा करतो, ठीक आहे, परंतु महानगरपालिकेचा ट्रक तो गोळा करताना पुन्हा तो एकत्र करतं. दॅट्स अ सेकंड फेज. तुम्हाला एकदा सवयी लागल्या की आपण त्यांच्या सवयी बदलू, त्यांच्या ट्रकची रचना बदलू, त्याच्यामधल्या अनेक गोष्टी बदलू, त्याचं प्रोसेसिंग बदलू. पण जर तुम्हीच मुळात तुमच्या सवयी बदलल्या नाहीत, तर मग आपल्याला दुसऱ्याकडे बोट दाखवायचा अधिकार उरणार नाही. मगाशी मी सांगितलं की एकटी मुंबई महानगरपालिका 3,500 कोटी रुपये केवळ कचऱ्याच्या विल्हेवाटीला खर्च करते आणि त्यातून निर्माण काय होतंय आज? उच्च न्यायालयाच्या या सगळ्या निरीक्षणातून काय समोर येत आहे की आम्ही 3,500 कोटी रुपये खर्च करतो आणि त्यातून आम्ही वेस्ट निर्माण करतो आणि त्या वेस्ट मधून आम्ही आरोग्याचे प्रश्न निर्माण करतो, आम्ही पोल्युशन निर्माण करतो, आम्ही दुर्गंधी निर्माण करतो. आणि म्हणूनच या सगळ्याकडे वैयक्तिक पातळीवर, समुदायिक पातळीवर आणि शासनाच्या धोरण पातळीवर पाहिलं गेलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट, हे फक्त शहरात होतंय आणि गावं स्वच्छ आहेत असं समजायचं काही कारण नाही. शहरं परवडली अशी अवस्था गावात आहे.
उदाहरण देतो, आकडेवारी सिद्ध करूया आपण. फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर आयटम्स, जे आपल्या रोजच्या लागणारे जे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर आयटम्स आहेत ना, त्याचे सेल्सचे आकडे काढून बघा. शहरांपेक्षा जास्त सेल हा त्यांचा ग्रामीण भागात होतो आणि ग्रामीण भागातल्या विक्रीची वाढ ही शहरातल्या विक्रीच्या वाढीपेक्षा जास्त आहे. मग इथे किमान ती जी शॅम्पूची बाटली असते किंवा पेस्टची रिकामी कार्टन असतं, या सगळ्याच्या विल्हेवाटीची काहीतरी योजना आहे. ग्रामीण भागात तर काय आहे? काहीच नाही. मी तर काही ठिकाणी इतका भीषण प्रयोग पाहिलाय आणि ते म्हणजे लाकडाच्या ऐवजी प्लास्टिक जाळत आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या जाळत आहेत. स्वस्तात हे मिळालं म्हणून त्याला क्षणभर चांगलं वाटत असेल, पण त्यातून जो धूर निर्माण होतो, जी व्हेपर निर्माण होते, ती तुमच्या नाकातोंडात आणि शरीरात गेल्यानंतर त्यातून कॅन्सर सारखे आणि लंग्सचे भीषण रोग निर्माण होतात. पण त्याविषयीची कोणतीच जागृती नाहीये. आणि ती जागृती निर्माण करणं आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा याची व्यवस्था निर्माण करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच जे तुमच्या घरी, तुमच्या गल्लीत नुसते साफसफाईला कर्मचारी येतात किंवा रॅक पिकर ज्याला आपण म्हणतो, जे प्लास्टिक आणि भंगार गोळा करायला येतात, ते खऱ्या अर्थानं स्वच्छता दूत आहेत. कमिंग बॅक टू नाव कांजूरमार्ग. उद्या कांजूरमार्गला एखादा पर्यायी जागा शोधली जाईल. तिथल्या लोकांना दपटशा दाखवून किंवा इतर अन्य मार्गाने पटवलं जाईल. त्यांच्या बाजूला तो डम्पिंग यार्ड येईल. पुन्हा 15-20 वर्षांनी हाच प्रश्न निर्माण होईल आणि हे असंच चालू राहील. हे जर सोडवायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागेल. दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट. याचं कारण एका माणसाचं वेस्ट हे दुसऱ्या व्यवस्थेसाठी एक फार मोठं ट्रेजर असतं. एकाची आपत्ती ही संपत्ती असते, एकाचा प्रॉब्लेम ही एक संधी असते. प्रेक्षको, तुमच्या जीवनाची शैली बदला, तुमचं भविष्य बदलेल. हाच या सगळ्याचा संदेश. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. अशा प्रकारचे नवनवीन विषय घेण्याकरता आम्हाला जरूर सूचित करा. पाहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. द उदय निरुडकर शो.